हॅलो, आज आम्ही पूर्ण फॅमिली सायशीला चाललोय। सायशी म्हणजे एक गाव आहे, सुंदर असं निसर्गाच्या कुशीत असलेलं आमच्या सिंधुदुर्गातलं गाव, आणि ते आमच्या आईचं आजोळ आहे, आईच्या मामाचं गाव। आणि आम्ही न चुकता दरवर्षी नवरात्री तिथे देवीची ओटी भरायला जातो। तिथे जाण्या अगोदर आम्ही आमच्या गावातल्या देवीच्या मंदिरात आलोय, कारण तिथे पण आम्हाला ओटी भरायची होती, पावणाई देवीच्या देवळात। तिकडे पण सुंदर असं सगळं सजवलं होतं, कारण नवरात्रीचे दिवस चालू आहेत ना म्हणून। आणि हे आहे घट, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बसवलेले असतात प्रत्येक देवळात। या काकांचं गाणं आहे का, अस्सल कोकणी गाणं। त्यांच्या नोकरी धंदा बळकत जाऊन जरी कोणी काय त्यांच्यावर पठाणटा केला असा त्याचा तुझ्या पायाखाल्या आकर्षून ठेव, आणि जी काय त्यांची इच्छा असतात मनातली त्याची तू आपली आजपर्यंत कोणी केलं तुझी पुरी करून दे, आणि त्यांच्या घर कुटुंबाच्या राखवाले सावे। देवाच्या बाजूलाच ना मस्तपैकी आपट्याचं झाड होतं, म्हणजे सोन्याचं झाड, जे दसऱ्याला सोनं लुटतात ना त्याचं झाड। खूपच छान बहरलं होतं, मोठंच्या मोठं होतं। आणि तिकडचं दर्शन झाल्यानंतर आम्ही सायशीला निघालो। वाटेत पेट्रोल भरलं, हवा चेक केली आणि सायशीला पोहोचलो सुद्धा। हे आहे श्री देव सिद्धेश्वर मंदिर। या मंदिराचं विशेष म्हणजे हे देव 84 खेडेगावांचं अधिपती म्हणून ओळखलं जातं। आतमध्ये लेडीज लोकांना गाभाऱ्यात एंट्री नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेरूनच मस्त दर्शन घेतलं, छान दर्शन झालं। ओटी वगैरे तयार केली आणि बाजूलाच असलेल्या पावणाई देवीच्या मंदिरात गेलो। इथे खूप लांबून लांबून लोक येतात दर्शनासाठी, आणि खरोखरच मंदिर खूप सुंदर आहे। आतमध्ये नवरात्रीच्या दिवसात छान असं डेकोरेशन केलं होतं। आतमध्ये देवीचे फोटो वगैरे काढण्यास अलाउड नव्हतं, त्यामुळे मी बाहेरच्याच सगळं शूट केलं। हे आहे तरंग, आमच्या इथे अशा देवांना तरंग म्हणतात। वहिनीने ओटी वगैरे भरली आणि आम्ही थोडा वेळ मंदिरात बसलो। इथे पण घटस्थापना केली होती, छान मंदिर सजवलं होतं। मंदिरात गर्दी पण खूप होती आज। आणि बाहेर आल्यानंतर ना मला जे आवडतं ना ते मला दिसलं। प्रत्येक गावात ना अशी दुकानं असतात ना, ती मला जाम आवडतात, कारण तिथे अशा गोष्टी मिळतात ज्या आमच्या शहराच्या ठिकाणी मिळत नाहीत। आणि लहानपणी अशा गोष्टी मिळण्यासाठी ना आम्ही अक्षरशः धडपडायचो। मला हे चॉकलेट ना चिंचेचं जाम आवडतं, आणि ते मिळालं की मी ते घेते। आणि आत्ताच्या किंडर जॉयच्या जमान्यात ना या पोरांना या चॉकलेटचं काय महत्व होतं ना ते कळणारच नाही। आता किंडर जॉयच्या पाठी सगळी धावतात, पण या चॉकलेटची टेस्ट त्याला कधीच येऊ शकत नाही। आणि या आहेत फुकणाऱ्या। ही आहे आमची लाल परी, जी कोकणातल्या प्रत्येक गावातल्या लोकांचा जीवनातली एक अविभाज्य भाग म्हटलात ना तरी हरकत नाही। अजून एका देवीचं आम्ही दर्शन घेतलं, आणि जाताना ना आम्ही एका काकीला वडापावची ऑर्डर दिलेली, तिने गरमागरम वडापाव करून दिले। गावात ना कुठलाही पदार्थ घ्या, त्याची टेस्ट ना एकदम वेगळीच लागते। आणि नुकताच पाऊस जरासा सुरू झाला होता, आणि गरमागरम वडापाव, आहा काय कॉम्बिनेशन ना। तर अशी आमची छोटीशी पिकनिक। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। टाटा।